महापालिका हद्दीतील शहरातील 116 अंगणवाडी इमारत बांधकामासाठी 3.3 कोटी रुपयांची गरज आहे। त्यामुळे या निधीसह अंगणवाडीतील शैक्षणिक साहित्य, वॉटर फिल्टर आदींची सोय करून द्यावी अशी मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी सभागृहात केली। या संदर्भामध्ये बाप क्रमांक 316 क्रमांक 1 माध्यमातून जालना महानगरपालिका या हद्दीमध्ये अंगणवाड्या एकूण अंगणवाडी 136 अध्यक्ष मोरे स्वतःच्या मालकीची अंगणवाडी 0 स्वतःची इमारत बांधकामासाठी जागा या ठिकाणी 18 उपलब्ध आहेत। स्वतःच्या जागा नसलेल्या अंगणवाडीची संख्या 116 अध्यक्ष महाराज। स्वतःच्या उपलब्ध जागेमध्ये इमारत बांधकाम करण्यासाठी आवश्यक निधी महानगरपालिकेला 18/18 लाख म्हणजे 50 लाख रुपये हे गरजेचे, त्यामध्ये आपण तरतूद केली नाही अध्यक्ष महाराज। 3,33,00,000ची तरतूद आम्हाला अपेक्षित आहे। किचन शेड साठी आम्हाला 10,88,000ची गरज आहे। एकूण अंगणवाडी प्रमाणे आम्हाला जवळपास अंगणवाडी साहित्य असेल, स्कूल एज्युकेशन किट्स असतील, वॉटर फिल्टर असेल, ABCD एकूण 4,11,88,000ची मागणी अध्यक्ष महाराज। ही मागणी पूर्ण होणं गरजेचं अध्यक्ष, ती मागणीचा उल्लेख त्यामध्ये नाही अध्यक्ष महोदय। मला आपल्याला सांगितलं पाहिजे 3 ते 6 वयोगटातील बालकांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी ई लर्निंग संच, या संचाची मागणी आम्ही वारंवार करतो। LED असेल, TV असेल, हे सुद्धा देणं गरजेचे अध्यक्ष महोदय। अंगणवाडी केंद्र 240 प्रति अंगणवाडी 42,000 प्रमाणे 1,80,00,000ची आमची मागणी, ती मागणी या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे। सोलार संच आहे, ग्रामीण भागात विजेचा प्रश्न गंभीर आहे। वीज नसताना अंगणवाडीसाठी वीज सोलार या ठिकाणी देणं गरजेचं आहे, तेही देण्याची मागणी आपण या ठिकाणी करावी अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महाराज, मी सार्वजनिक आरोग्य या मागण्यासाठी पूर्वक मागण्यावर मागणी करत असताना मागणी R1 बाप क्रमांक 222 वर बोलण्याचा प्रयत्न करतो अध्यक्ष महाराज। माणसाचा जन्म हा आनंदाचा क्षण असतो अध्यक्ष महोदय, आणि मृत्यू हा दुःखाचा क्षण असतो अध्यक्ष महोदय। पण दुर्दैवाने महाराष्ट्रातील अनेक कुटुंब या दोन्ही प्रसंगानंतर शासनाच्या दारात कागदपत्राची हेलपाटे मारण्यासाठी लागतात। माझे सहकारी माननीय शिवसेनेचे संपर्क नेते भास्कररावजी आंबेकर यांनी माझ्याकडे एक प्रकरण दिलं अध्यक्ष महोदय। या प्रकरणामध्ये अध्यक्ष महाराज, जन्म मृत्यूचा दाखला जो आहे, खर तर दुंखावर फुक्कार घालण्यासाठी व्यवस्था अपेक्षित असताना अर्जुन भाऊ, अरे आता सुरुवात झाली अध्यक्ष महाराज, 10 मिनिटं झालीत। अरे नाही हो, काही बोलता का? 10 मिनिटं झालीत। नाही अजिबात नाही, अजून 5 मिनिटं बोलणार तर नाही लवकर संपवा। अरे काय पहिलवान मंडळी आहे का? अर्जुन भाऊ, खूप लोक बोलणार आहेत। हो अध्यक्ष, 6 वाजेपर्यंत चर्चा संपवायची आहे, मंत्र्याचं उत्तर त्याच्यामध्ये घ्यायचं आहे। दुःखावर फुक्कार घालण्याची व्यवस्था केली पाहिजे अध्यक्ष महोदय। मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी किती वर्ष लागावं अध्यक्ष महोदय? माझ्या हातामध्ये एक पत्र आहे अध्यक्ष महोदय। केसरबाई भिकाजी सोनवणे ही बाई मृत्यू पावली अध्यक्ष महोदय। माझे सहकारी भास्करराव आंबेकर यांनी मला सांगितलं 7 वर्ष परिवार मृत्यूचं प्रमाणपत्र मागतो अध्यक्ष माझा। आपल्याकडे व्यवस्था आहे की 21 दिवसामध्ये आपल्याला अर्ज करावा लागतो, पण तो 21 दिवसामध्ये घरातले लोक 14 दिवस बाहेर पडत नाही। काही घरातले लोक सव्वा महिना घराच्या बाहेर पडत नाही। एक तर ही मुदत वाढवली पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि या संदर्भाने ती जन्म मृत्यूची नोंदच्या संदर्भामध्ये अत्यंत गांभीर्याने येणाऱ्या कालखंडामध्ये काही आपल्याला गोष्टी कराव्या लागतील अध्यक्ष महाराज। मला आपल्याला सांगितलं पाहिजे किती किचकट आहेत। नातलग अर्जदार आधार कार्ड पाहिजे, स्वयं घोषणापत्र पाहिजे, वंशावळ पाहिजे, वीज बिल पाहिजे, रेशन कार्ड पाहिजे, पोलीस पंचनामा पाहिजे, निवडणूक विभागाचा अहवाल पाहिजे, पुरवठा विभागाचा अहवाल पाहिजे, ग्रामपंचायत मनपाचा अहवाल पाहिजे, ई आधार कार्ड पाहिजे, अंत्यसंस्कार झाल्याचे
स्मशानभूमीचे नोंदपत्र पाहिजे. अध्यक्ष महोदय, या सर्व नोंदी थांबा, महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय, हजारो विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा विषय. यासाठी अनेक वेळा अधिकारी कर्मचाऱ्याकडे चक्रा मारावं लागतात. अध्यक्ष महाराज, आता ही प्रक्रिया एवढी किचकट झाली. अध्यक्ष महाराज, ठीक आहे, आमचं म्हणणं आहे बोगस लोक शोधा, बांगलादेशी शोधा, आमचं काही म्हणणं नाही. पण त्याच्या नावाखाली जर अशा पद्धतीनं 7-7 वर्ष जर या ठिकाणी जन्म मृत्यू प्रमाणपत्र मिळत नसेल तर लोकांनी काय करायचं. अध्यक्ष महाराज, आता या ठिकाणी केसरबाई भिकाजी सोनवणेचा विषय मी आपल्या समोर मांडला. अध्यक्ष महाराज, आता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असताना माझा दावा आहे अध्यक्ष महाराज, या किचकट प्रक्रियेमुळं 50% विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. अध्यक्ष महाराज, 50% विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. लहान लहान चुका आहेत, टेक्निकल चुका आहेत. या टेक्निकल चुकाला ग्राह्य धरून या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी जन्म संपवा अर्जुन. नोंद या ठिकाणी केली जात नाही किंवा पत्र त्या ठिकाणी दिलं जात नाही, मृत्यू प्रमाणपत्र दिलं जात नाही. त्यामुळे माझी विनंती आपल्याला की ही जी अटी टाकलेल्या आहेत या अटी ठेवा, पण त्या सुलभपणे कशा पद्धतीने या ठिकाणी करता येतील. जन्म प्रमाणपत्र ते प्रवेश न घडता या 50% प्रवेश आणि त्या बाबतीमध्ये शिष्यवृत्ती थांबते. अध्यक्ष महाराज, पासपोर्ट अडचणीत येतात, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या सर्व बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत. मुख्यमंत्री महोदय, येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये हा खूप मोठा विद्यार्थ्यासाठी अडचणीचा विषय या ठिकाणी ठरणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयाला मी विनंती करतो की हे सर्व आपल्याला करायचं असेल तर ही थोडीशी प्रक्रिया या ठिकाणी जर आपण जन्माची प्रक्रिया जर सुलभ केली तर या वर्षीचे जे 50% ऍडमिशन फक्त या किचकट प्रक्रियेमुळे होणार नाहीत. ते प्रकरण ते संपवा अर्जुन भाऊ, त्यामुळे खूप लोक शेवटचं बोलणार आहेत अजून. ठीक आहे अध्यक्ष महाराज, मी मुख्यमंत्री महोदयाला या संदर्भात विनंती करतो आणि त्यांनी यामध्ये लक्ष घालावं ही विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.